एक महत्त्वाची बातमी अजितदादांच्या स्मारकाविषयी विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठकीला शरद पवार पार्थ पवार उपस्थित होते। ही दृश्य आपण पाहतोय। अजितदादांच्या स्मारकाविषयी विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली। पार्थ पवार जय पवारांकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची सध्या पाहणी सुरू आहे। या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते, पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित होते। रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते। ही बैठक सध्या संपली आणि सध्या स्मारकाच्या जागेची जी आहे ती पाहणी सध्या सुरू आहे विद्या प्रतिष्ठानमध्ये। सध्या ही पाहणी आपण पाहतोय। अजितदादांच्या स्मारकासंदर्भात मैदानाची पाहणी सध्या करण्यात येते। शरद पवारांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडली। या बैठकीला पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते। रोहित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते, तर राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे देखील या बैठकीसाठी विद्या प्रतिष्ठानमध्ये आले होते। स्मारकाच्या जागेची पाहणी सध्या पवार कुटुंबियांकडून केली जाते। अजित पवारांचं स्मारक विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यासंदर्भात बैठक झाली, कालही झाली, आजही झाली। आजची बैठक संपली आणि आता पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार यांच्याकडून या जागेची पाहणी सध्या केली जाते। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी सुरू असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या बैठकीला पवार कुटुंबियांमधून शरद पवार, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते, तर रोहित पवार, राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार हे देखील उपस्थित होते। पवार कुटुंबियांकडून स्मारकासाठीच्या मैदानाची पाहणी सुरू असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे आणि त्याच संदर्भात सलग 2 दिवस विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठका होत आहेत आणि आता ज्या ठिकाणी स्मारक उभारलं जाणार आहे त्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सध्या पाहणी सुरू आहे। अजित पवारांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे तशी मागणीही करण्यात आली। या संदर्भातली ही बैठक झालेली आहे। तब्बल तासभर ही बैठक चाललेली आहे। पवार कुटुंबियांकडून आता स्मारकासाठीच्या जागेची या मैदानात पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। संपूर्ण आराखडा हातात घेऊन नीट माहिती घेतली जाते, कुठल्या जागी हे स्मारक उभारलं जाऊ शकतं या संदर्भात पवार कुटुंबीय सध्या आपसात चर्चा करतायत। पार्थ पवार, जय पवार हे देखील या ठिकाणी आपण पाहतोय, तर रोहित पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे आणि त्या संदर्भात ही बैठक होती। पवार कुटुंबियांकडून स्मारकासाठीच्या जागेची सध्या पाहणी आहे। कुठे स्मारक उभारलं जाऊ शकतं या संदर्भात पवार कुटुंबियांची आपसात चर्चा देखील आहे। 2 दिवस बैठका झालेल्या आहेत आणि आता ही पाहणी